वैद्यकीय सेवा क्षेत्रात भारतातील सर्वात मोठ्या रोबोटिक कार पार्किंगचे मानवता हेल्थ कॅम्पस या ठिकाणी मोठ्या दिमाखात उद्घाटन संपन्न झाले। मुंबई नाका परिसरात मानवता हेल्थ कॅम्पस येथे आरोग्य सेवा क्षेत्रातील भारतामधील सर्वात मोठी रोबोटिक कार पार्किंग सिस्टम उभारली आहे। या सिस्टमचा उद्घाटन सोहळा मंगळवारी सायंकाळी मानवता हेल्थ कॅम्पस येथे आयोजित केला। नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या हस्ते या रोबोटिक पार्किंगचे उद्घाटन करण्यात आलं। हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राज नगरकर, इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर संकलेचा, तसेच सुयश हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर यतींद्र दुबे, मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। या स्वयंचलित वाहनतळ यंत्रणेत प्रभावीपणे 300 ते 350 चारचाकी वाहने उभी करण्याची सुलभ सुविधा उपलब्ध आहे। ही रोबोटिक कार पार्किंग सुविधा रुग्णांच्या सुविधेसाठी उपलब्ध केली असल्याची माहिती HCG मानवता कॅन्सर सेंटर तसेच किम्स मानवता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राज नगरकर यांनी दिली। मानवता हेल्थ कॅम्पस इथे रुग्ण, डॉक्टर्स व स्टाफ यांच्या सर्वांच्या सोयीसाठी आज भारतातलं हॉस्पिटल सेक्टरमधलं सर्वात मोठं रोबोटिक कार पार्किंगचं औपचारिक उद्घाटन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झालं। एक डॉक्टर म्हणून रुग्णांच्या प्रत्येक अडीअडचणींच्या कशा स्वरूपात आपण ॲड्रेस करू शकतो ह्या हेतूने हे कार पार्किंग या कॅम्पसमध्ये इस्टॅब्लिश करण्यात आलं। आणि आय थिंक नाशिक शहराच्या दृष्टीने सुद्धा एक नाशिककर म्हणून म्हणेल की असे अनेक कार पार्किंगची आवश्यकता आहे, ज्याच्यामुळे आपल्याला रस्ते थोडेसे डिकंजेस्ट होतील आणि शहर जास्त सुंदर आणि आरोग्यदायी होईल। अतिशय कमी जागेत जास्तीत जास्त वाहनांचे पार्किंग सुविधा असलेला हा प्रकल्प असून वाढत्या शहरीकरणासोबतच वाहनतळांचा प्रश्न देखील गंभीर बनत चाललाय। खाजगी क्षेत्रात देखील अशा अभिनव प्रकल्पाची उभारणी होणे ही काळाची गरज आहे, असे विचार व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। मानवता हॉस्पिटलमध्ये 300 कॅपॅसिटीचा रोबोटिक कार पार्किंग झालेला आहे 16 मजल्याचं। मला वाटतं ही काळाची गरज आहे। नाशिक आणि इतर सर्व शहरांमध्ये खूप सध्या वाहतुकीचा, जागेचा, गर्दीचा प्रश्न आहे आणि पार्किंगला जागा उपलब्ध नसतात। त्याच्यामुळे मला वाटते बदलत्या काळानुसार अशा प्रकारचे रोबोटिक पार्किंग विशेषतः बाजाराच्या ठिकाणी, मॉल्समध्ये, जी चित्रपटगृह असतात त्या ठिकाणी, भाजी मंडई आहे किंवा गावठांसारख्या दाटीवाटीच्या क्षेत्रामध्ये करण्याची आता गरज भासणार आहे। आणि त्या दृष्टीने हा जो एक प्रकल्प इथे झालेला आहे तो बाकीच्यांना दिशादर्शक ठरेल अशी मला आशा आहे। हे कन्सेप्ट अतिशय चांगली आहे आणि कमी जागेमध्ये मॅक्झिमम युटिलायझेशन कसं होऊ शकतं याचं एक चांगलं उदाहरण हे इथं आपण बघतो आहोत। आणि भविष्यामध्ये अशाच प्रकारे टेक्नॉलॉजीचा वापर हा आपल्याला जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात होणार आहे। मी या निमित्तानं जे मानवता केअर सेंटरचं मनापासून अभिनंदन करेन, डॉक्टर नगरकर यांच्या टीमचं अभिनंदन करेन। जिल्हाभरातील रुग्णांसह उत्तर महाराष्ट्र स्तरावरील रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झालेल्या किम्स मानवता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि HCG मानवता कॅन्सर सेंटर येथे आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत। यासोबत तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या या हॉस्पिटलने रोबोटिक पार्किंग सिस्टम विकसित केली आहे। 300 ते 350 कारची क्षमता असलेल्या या पार्किंग सिस्टममध्ये स्वयंचलित यंत्रणेच्या माध्यमातून चारचाकी वाहन हे बहुमजली वाहनतळावर उभं करण्यात सोयीचं झालंय। वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या देशातील अन्य कुठल्याच संस्थेमध्ये अशा स्वरूपाच्या आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीयेत। मंगळवारी झालेल्या उद्घाटन सोहळ्याला किम्स हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बी भास्करराव यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या। HCG मानवता कॅन्सर सेंटर तसेच किम्स मानवता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि 6 सिग्मा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक तथा चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी अँड रोबोटिक सर्व्हिसेसचे प्राध्यापक डॉक्टर राज नगरकर यांनी या संदर्भातील माहिती देताना सर्वांचे आभार मानले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे।